नमस्कार. माझं नाव अभिलाष गुरे. मी श्री श्रम प्रतिष्ठा ॲग्रिकल्चर लाईफस्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन ह्या नॉट फॉर प्रॉफिट सेक्शन 8 कंपनीचा CEO आहे आणि आपण 15 ऑगस्ट 2023 रोजी धाराशिवमध्ये जगात पहिल्यांदा ऑर्गॅनिक पासपोर्ट ही जी संकल्पना सुरू केली त्याबद्दल मी आता आपल्याला माहिती देतो आणि त्यामुळे आपल्याला ही संकल्पना समजायला सोपी पडेल व शेतकऱ्यांना व लघु उद्योजकांना त्यांच्या उद्योगाचे ऑर्गॅनिक पासपोर्ट बनवण्यासाठी या सेशनचा फायदा होईल. आपण ह्या स्क्रीनवर बघितलं तर ऑर्गॅनिक शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग हा एक असा गुंतागुंतीचा विषय आणि त्याच्यात तो सहज आपल्याला लक्षात येत नाही. ऑर्गॅनिक पासपोर्ट, ऑर्गॅनिक फार्मिंगचे जे फूड प्रॉडक्ट्स आहेत किंवा शेती उत्पादन आहे ही इंडिया ऑर्गॅनिक लोगो किंवा PGS ऑर्गॅनिक ह्याप्रमाणे प्रमाणीकरण सर्टिफिकेशन होणं गरजेचं असतं आणि हा जो सगळा विषय हा इतका गुंतागुंतीचा आहे आणि त्यामुळे मी आपल्याला हा शक्य होईल तेवढ्या सोप्या शब्दात समजवायचा प्रयत्न करतो आणि तुमच्या संकल्पना ह्यामुळे सोप्या होतील आणि पुढे तुम्हाला वेगवेगळे याचं अवलंबन इम्प्लिमेंटेशन करणं सोपे होईल. आपण जर हा विषय समजून घेतला नाही तर आपण एकदम वेगळ्याच गुंत्यात अटकून पडतो आणि आपल्याला जे धान्य पाहिजे आणि भुसा जो काढून टाकला पाहिजे ह्या विषयाला आलेला तो भुसा काढण्यासाठी आपल्याला थोडंसं हे टेक्निकल प्रेझेंटेशन समजून घेणं गरजेचं आहे. शेती हा विषयच एक हत्तीसारखा आहे. काही जणांना सोंड समजते, काही जणांना शेती हा हत्तीचे पाय वाटतो, काही जणांना संपूर्ण हत्ती समजून घेता घेता माझ्यासारख्या माणसाला एक आयुष्यसुद्धा पुरत नाही शेती ह्या विषयात. त्याच्यानंतर आपण बघितलं तर अन्न कायदा जो आहे, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्ट ऑफ इंडिया, हा पण एक असा गहन विषय आहे, टेक्निकल विषय आहे की आपलं अन्न सुरक्षित कसं ठेवलं पाहिजे आणि आपल्या ग्राहकाला किंवा घरातल्या सदस्याला कायदेशीर पद्धतीचं जे कायद्याने मान्य केलेले अन्नपदार्थ आहे ते कसे पोहोचवले पाहिजे तो हे एक विषय आहे. आणि ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन हा तिसरा हत्ती आहे की जो संपूर्ण बियापासून तुमच्या ग्राहकापर्यंत उत्पादन पोहोचवताना त्याची ओळख हरवली नाही पाहिजे. तर माझ्याकडे आता एक तासात तुम्हाला हे 3 हत्ती समजून सांगायचे. काही जणांना हत्तीची अशी संकल्पना झालेली असते की काही जणांना हत्ती साप वाटतो, काही जणांना दोरी वाटतो, काही जणांना फॅन वाटतो आणि आपल्याला ही संपूर्ण संकल्पनाच लक्षात येत नाही कारण आपण त्याच्यावर पूर्ण वेळ देऊ शकत नाही आपल्या व्यवसायातला किंवा आपल्याला त्याची आवड नसते. अंध व्यक्ती आणि त्यांना समजलेला हत्ती त्याप्रमाणे हे विषय होऊन गेलेले आहेत. आणि आपण दुसरीकडे जगात बघितलं तर आपल्या भारतीय अन्नपदार्थांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सेंद्रिय प्रमाणीकृत अन्न असेल तर अमेरिका, युरोप, कॅनडा, स्वित्झर्लंड इथे फार मोठ्या प्रमाणात सेंद्रिय अन्नपदार्थांना मागणी आहेत. त्याचबरोबरच आपण प्रमाणीकरण पद्धतीच्या आजची स्थिती बघितली तर फार मोठ्या प्रमाणात सेंद्रिय अन्नपदार्थ प्रमाणीकरणातून बाद होतात आहेत कारण सगळ्यांना हे व्यवस्थित नियम समजलेले नसतात आणि थोडक्यात मोहापोटी ते सगळे त्यांचं सेंद्रिय प्रमाणीकरणाची जी ओळख आहे ती हरवून बसतात. आपण इथे बघितलं तर हा जो रिपोर्ट आहे युरोपियन युनियनचा याच्यामध्ये सर्टिफिकेशन सिस्टम आपल्याला वीक चांगली नाही आहे, त्यामुळे आपले बरेचसे प्रॉडक्ट्स रिजेक्ट झालेले आहेत. हे जे वेगवेगळे लोगो बघितले, ब्रँड्स बघितले तर हे सगळे एकाच वेळेस शेतकऱ्याला करणंसुद्धा अशक्य होऊन जातं. अन्नपदार्थाच्या बियाच्या प्रमाणीकरणापासून तुम्हाला ग्राहकापर्यंत पोहोचवण्यापर्यंत वेगवेगळ्या प्रमाणीकरणाच्या लोगोची गरज पडते. आपण आता अन्न जर समजून घेतलं इथे आणि मग आपला त्या अन्न साखळीमध्ये काय रोल आहे हा जर आपण समजून घेतला तर आपल्याला लक्षात येतं की मानवाच्या पचनसंस्थेमध्ये जाणारी कुठलीही वस्तू म्हणजे अन्न असते आणि त्याप्रमाणे आपण अन्नपदार्थामध्ये शेती उत्पादने, प्रक्रियाकृत अन्न उत्पादने याला अन्न म्हणतो. पण जनावरांचं खाद्य हे या कायद्यानुसार अन्न नाही आहे. जिवंत जनावर याला पण आपण अन्न धरत नाहीत आणि झाडावर असलेलं फळ हे पण अन्न ह्या व्याख्येत येत नाही. ज्यावेळेस आपण त्याची काढणी करतो आणि त्याच्यानंतर त्याचा पहिल्यांदा सौदा होतो त्यावेळेस तो अन्न उत्पादकाच्या हातात जातो. याचा अर्थ कायद्यानुसार शेतकरी हा अन्नदाता नाही आहेत. थोडंसं मी जबाबदारीपूर्वक हे विधान करतोय.
शेतकरी हा शेती मंत्रालयाच्या अंतर्गत येतोय, पण ज्यावेळेस त्याची व्याख्या बघितली की इन द हँड्स ऑफ अ पर्सन अदर दॅन अ फार्मर और फिशरमन, म्हणजे ही व्यक्ती पहिला घेणारा व्यापारी तो तुमचा अन्न उत्पादक बनतोय आणि त्याला हा फूड ॲक्ट लागू होतोय। आणि इथे डील झालं तर हे ॲपेडामध्ये किंवा कॉमर्स मिनिस्ट्रीमध्ये येतं आणि मग हे अन्न कायदा जो येतो हा आपल्याला मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरमध्ये येतो। ही संकल्पना जर आपल्या शेतकऱ्यांनी समजून घेतली तर ते जे शेतीवर काम करतात आहे त्याचा परिणाम पुढच्या अन्नाच्या साखळीवर तयार होतो आणि हा जो अन्न उत्पादक आहे याला नंतर काहीच करता येत नाही त्या अन्नाच्या बाबतीत। म्हणून सेंद्रिय शेती असेल, उत्तम शेती पद्धती, गुड ॲग्रिकल्चर शेती पद्धती असेल, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा फार महत्त्वाचा रोल आहे, फार महत्त्वाची जबाबदारी आहे। कारण याची सुरुवात जी असते अन्न साखळीची ही शेतापासून झालेली, त्यामुळे शेतकरी ही व्यक्ती शिक्षित, त्याच्या व्यवसायासंबंधित शिक्षित असणं गरजेचं आहे आणि ते शिक्षण मिळवण्यासाठी वेगवेगळे आता उपाय आहेत। आपण फूड सेफ्टी ही जर व्याख्या बघितली कायद्यानुसार तर त्याच्यात लिहिलेलं आहे की ॲश्युरन्स म्हणजे गॅरंटी। अन्न उत्पादकाने ते अन्न खाताना खाणाऱ्याला कुठलाही त्रास होणार नाही याची जी गॅरंटी देतो गॅरंटी कार्डवर, त्याला आपण फूड सेफ्टी म्हणतो। आणि हॅझार्ड जर बघितलं आपण धोका तर जैविक, रासायनिक आणि भौतिक म्हणजे खिळे, काच ह्यासारखे जे पदार्थ येतात आपल्या अन्नपदार्थात किंवा सॉल्मोनेला, इकोलाई ह्यासारखे जे जीवाणू, रोगकारक जीवाणू येतात किंवा पेस्टिसाइड्स, रंग, वंगण, ऑइल्स, ह्या ग्रीस ह्यासारखे पदार्थ जर आपल्या अन्नपदार्थात आले तर त्याला आपण हजार्ड म्हणतो। हे 3 प्रकारचे हजार्ड आहे आणि लोकांनी जर व्यवस्थित योग्य डोसमध्ये जर रसायनं नाही वापरले शेतामध्ये तर त्याला केमिकल हजार्ड्स म्हणतात आणि केमिकल हजार्ड्स कमी व्हावेत म्हणून सेंद्रिय शेती ह्या संकल्पनेची सुरुवात झालेली आहे आणि तिथून ऑर्गॅनिक शब्द आलेला आहे। पण तो ऑर्गॅनिक हा शब्द जो आहे हा ह्या कायद्यानुसार संरक्षित, प्रोटेक्टेड वर्ड आहे आणि तेच आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। ॲलर्जेन्स असतील, फिजिकल हजार्ड असेल, तुटलेली काच असतील, खिळे, खडे, लाकडाचे तुकडे जे खाण्यायोग्य नाही आहे, जड वस्तू, नंतर रसायने आणि बायोलॉजिकल जीवाणू, व्हायरस, बॅक्टेरिया ह्या सगळ्यांमुळे प्रेग्नंट स्त्रिया, लहान मुले, आजारी व्यक्ती ह्या सगळ्यांची प्रकृती खराब होते। म्हणून शेतकऱ्याची जबाबदारी त्यांनी ह्या कायद्यानुसार अन्न तयार करण्याची आहे। शेतकऱ्याला प्रत्यक्ष हा कायदा लागू होत नाही शेती मंत्रालयाअंतर्गत असल्यामुळे, पण शेतकऱ्याच्या शिक्षणात ह्या गोष्टीचा अंतर्भाव होणं फार गरजेचं आहे। आपण बघितलं अन्नाची व्याख्या बघितली, त्याच्यानंतर फूड स्पॉइलेज, फूड वेस्टेज, फूड सिक्युरिटी ह्या सगळ्या वेगवेगळ्या संकल्पना तुम्हाला वापराव्याच लागतात कायद्यानुसार। हा फूड फ्रॉड बघितलं तर जी भेसळ होते, कमी प्रतीचं अन्न दिलं जातं, चुकीचं लेबल लावलं जातं, रासायनिक म्हणजे तुमच्या नेहमीच्या शेती पद्धतीच्या ह्याच्यात तुम्ही सेंद्रियचं लेबल लावतात, याला फूड फ्रॉड म्हणतात। आणि त्या सगळ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला आपली अन्न साखळीमध्ये कुठे जागा आहेत हे समजून आलं पाहिजे। तुम्ही शेतकरी असाल या सगळ्या उत्पादनांचे तर तुमच्यानंतर पण बाकीच्या व्यक्तींचा सहभाग आहे ग्राहकापर्यंत अन्न नेण्यासाठी। प्रक्रियादार असतील, क्वालिटी कंट्रोल असेल, नंतर स्टोरेज, मार्केटिंग, यंत्र तयार करणारे, देशात विकणारे, एक्सपोर्ट करणारे ह्या सगळ्यांमुळे आपल्याला आपल्या स्वतःचं स्थान कळतं आणि आपली जागा अशी बनली पाहिजे ध्रुव बाळासारखी का आपल्याला तिथून कोणी उठ म्हटलं नाही पाहिजेत। आणि ह्या सगळ्या संकल्पनेतून आपण बघितलं तर प्रायमरी फूड, सिंगल इन्ग्रेडियंट फूड, मल्टी इन्ग्रेडियंट फूड ह्या सगळ्यांचा आपण विचार केला पाहिजेत आणि मग आपल्याला स्वतःची ताकद कळते, आपल्यातला कमीपणा कळतो, आपल्याला असणारे धोके कळतात आणि या व्यवसायात असणाऱ्या संधी कळतात। ह्या जर कळल्या नाही आपल्याला तर आपला व्यवसायात आपल्याला शाश्वतता नसते। आता आपण ऑर्गॅनिक पासपोर्ट ह्या संकल्पनेकडे येऊ आणि त्यावेळेस बघितलं आपण ऑर्गॅनिक म्हणजे इंद्रिय आणि ऑर्गॅनिकचा दुसरा अर्थ आपण बघितला तर इंटिग्रेटेड। इथे बघितलं तर ऑर्गॅनिक हा शब्द जो आहे हा आंतरराष्ट्रीय व्याख्येनुसार प्रमाणीकरण केल्याशिवाय ऑर्गॅनिक हा शब्द वापरता येत नाही। प्रमाणीकरणामध्ये PGS आणि थर्ड पार्टी सर्टिफिकेशन ह्या 2 पद्धती असतात आणि दोन्ही पद्धतींमध्ये आपण जैविक भारतचा लोगो वापरला तर ते सेंद्रिय प्रमाणित अन्न बनतं आणि ह्यामुळे आपण वन इंडिया वन ऑर्गॅनिक ही कन्सेप्ट आणलेली आहे। तुम्ही कुठलंही सर्टिफिकेशन केलं तरी तुम्हाला
त्याप्रमाणे ग्राहकांपर्यंत पोचता आलं पाहिजे. पासपोर्ट जर बघितलं आपण तर हा तुमचा ओळख दाखवणारं डॉक्युमेंट आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या देशांमध्ये तुम्हाला प्रवेश करता येतो. तसं तुमच्या पदार्थांना प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट असणं गरजेचं आहे. आता PGS म्हणजे पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टम आणि थर्ड पार्टी सर्टिफिकेशन सिस्टम ह्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. आपण त्यानंतर परत जास्ती वेळ मिळाला की समजून घेऊ. ऑर्गॅनिक पासपोर्ट, ज्याप्रमाणे डिजिलॉकर ही संकल्पना आली त्या संकल्पनेनुसार कुठल्याही व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या शिक्षणाचे कागदपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, कोविडचं व्हॅक्सिन सर्टिफिकेट हे सगळं एका मोबाईलमध्ये साठवता येतं. त्याप्रमाणे शेतकरी ही जर शेत आणि शेतकरी जर बघितलं तर त्याच्यासाठी डिजिलॉकर नव्हता आणि ह्या संकल्पनेतनं आपल्याला ऑर्गॅनिक पासपोर्टची आयडिया आली आणि आपण ऑर्गॅनिक पासपोर्ट हा शेताचा आणि शेतकऱ्याचा डिजिलॉकर आहे आणि तो कसा वापरता येतो ते आता मी तुम्हाला समजून सांगतो. हे करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा अखंड भारत, सशक्त भारत, श्रेष्ठ भारत याच्यासाठी अखंड ऑर्गॅनिक, अखंड म्हणजे ऑर्गॅनिक, सशक्त असेल तर ती सेंद्रिय शेती होईल आणि ह्याप्रमाणे ऑर्गॅनिकचा जर आपण अर्थ बघितला तर होलसम, पूर्ण, अखंड, विच कॅन नॉट बी डिवायडेड फर्दर हा ऑर्गॅनिक ह्या शब्दाचा अर्थ झाला आहे. ज्यावेळेस आपला ऑर्गॅनिक अखंड आणि पूर्ण राहील त्यावेळेस आपला भारत स्ट्रॉंग होईल. म्हणून आपण त्याला वन इंडिया वन ऑर्गॅनिक ही संकल्पना बघतो. तर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये ऑर्गॅनिक फ्रॉड्स जे वेगवेगळ्या पद्धतीचे होतात त्यापासून जर संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला ऑर्गॅनिक पासपोर्ट ही संकल्पना आपल्याला धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथे सुचली मे महिन्यामध्ये. मे महिन्यापासून आपण जून महिन्यापर्यंत त्याच्यावर ऑगस्टपर्यंत सर्व काम केलं आणि जगात पहिल्यांदा आपल्याला तुळजापूरमध्ये ही संकल्पना सुचली म्हणून आपण ती भवानी देवीला वाहिली, तुळजा भवानी देवीला. आणि तुळजा भवानीचं जे जय भवानी आहे ते जय शिवाजी शिवाय पूर्ण होत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कष्टकरी शेतकऱ्यांच्या मागे उभे राहायचे. त्यांचे शेतकऱ्यांसाठी शेती व्यवसायासंबंधी विशिष्ट धोरण होते. त्यांचे राज्य सर्वसमावेशक गरीब जनतेचे राज्य होते. त्यांनी भेदभाव केला नाही आणि ऑर्गॅनिक पासपोर्ट ह्याच कारणासाठी तयार केलेला आहे. म्हणून आपल्याला ह्या ऑर्गॅनिक पासपोर्टचा जो वॉर क्राय किंवा घोषणा म्हणता येईल ती आपली जय भवानी जय शिवाजी आहेत. आणि ज्यावेळेस आपल्याला सर्वांना एका मिशन स्टेटमेंट खाली एकत्र यायचं असतं, एक ध्येय म्हणून चालायचं असतो, पुढचा प्रवास एक सोबत करायचा असतो, त्यावेळेस आपल्याला हे जय भवानी जय शिवाजी जे घोषवाक्य आहे ते फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही बघाल हा फोटो, तुळजाभवानीचा फोटो आहे. हा तुळजापुरामध्ये खूप प्रसिद्ध आहे. तिचे हे 2 डोळे आणि हा कपाळावरचा मणी, याचं जर बघितलं आपण तर हे भेदक डोळे आहेत आणि ती कन्सेप्ट आपण ऑर्गॅनिक पासपोर्टच्या लोगोमध्ये वापरली. वह सब देखताय याच्यावर फोकस करा. ही इज सेईंग एव्हरीथिंग. तो सगळं बघतो, तो सगळं बघतो. आपण जर विचार केला आणि 2 मिनिटं डोळे बंद केले तर तो सगळं बघतो म्हणजे मग तो कोण? तो म्हणजे ग्राहक. आणि ग्राहकाला आज एवढी माहिती उपलब्ध आहे, कधी इतका माहितीचा भडीमार होतोय, त्याला जर आपण योग्य वेळी जर सगळी माहिती पुरवली नाही तर तो आपली उत्पादनं विकत घेणार नाही. म्हणून आपण काय केलं, तो म्हणजे देव, सरकार. ही इज ऑल्सो कॉन्शियसनेस. हा आपला स्वतःचा आतला आवाज असतो, कॉन्शियसनेस. आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, कुठला रस्ता निवडायचा आहे, किती प्रमाणात चुकी करायची आहे ठरवून, हे पण आपण आपल्या कॉन्शियसनेसनुसार स्वतःच्या आतल्या आवाजानुसार ठरवतो. आणि वह म्हणजे कस्टमर आणि ते महत्त्वाचं आहे. ही इज सेईंग एव्हरीथिंग बिफोर पेईंग. ही मीन्स कस्टमर. ही इज द कन्सेप्ट बिहाइंड ऑर्गॅनिक पासपोर्ट लोगो and why organic passport is needed in today's demanding era where no one have time to wait for quality consciousness tech enabled generation of Gen X consumers, millennials and Gen Z consumers. या मुलांच्या हातात आज मोबाईल आहे. त्यांना तुम्ही जेवढे लवकर माहिती द्याल आणि सत्य माहिती द्याल तेवढे ते खिशात हात घालतील. खिशात पण हात घालणार नाही, मोबाईलवर QR कोड स्कॅन करतील आणि तुमच्या बँकेच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता वाढेल. आणि हे जर बघितलं आपण, वह सब देखताय पैसा देने के पहिले, वेगवेगळ्या आपण मराठी भाषांच्या याच्यात बघितलं तर तो समद देखस पैसे देवा पहिले, पैसा देवा पहिले. तो सगळं बघतो लो मग पैसे देतलो. मालवणी, तो सगळं बघतो पैसे देण्याआधी. तो म्हणजे कस्टमर.
ही इज सेइंग एव्हरीथिंग बिफोर पेईंग. व म्हणजे कस्टमर. दुसरा वचा अर्थ आहे की सरकार. सरकार ज्यावेळेस तुम्हाला मदत करतं आणि तुम्हाला कायद्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतं त्यावेळेस सरकारला पण काही माहिती अत्यावश्यक आहे ऑर्गॅनिक गव्हर्नन्ससाठी. म्हणून व म्हणजे कस्टमर पण, व म्हणजे सरकार पण, आणि व म्हणजे तुमचा आतला आवाज पण. आता ह्या ज्या स्माइली बघितल्यात आपण, ह्या वेगवेगळ्या त्यांच्या भावना दाखवतात. एक आनंदी आहे, एकीची तब्येत बरी नाही आहे, एकीला खूप आनंद वाटतोय, काही जण शेअर करतात आहेत, काही जण बावचळून गेलेले आहेत कारण त्यांना गोंधळून गेलेले आहेत, कारण त्यांना ही शेती हा आत्तीच समजत नाही आहे. हे बघा, मग आपण त्याला इथे CCTV ठेवला म्हणजे बघण्यासाठी. आणि हा हॅपी कस्टमर आणि हॅपी शेतकरी आहे, उत्पादक. हॅपी व्यापारी पण आहे. काही गोष्टी ज्याच तुम्हाला एक्सपोर्ट करायच्या आहेत आणि तुम्ही छोटे शेतकरी आहेत तर तुम्ही त्या व्यापारात पडू शकत नाही, त्यावेळेस तुम्हाला एक्सपोर्टर ही एक त्रयस्थ संस्था असेल, तुमची स्वतःची प्रोड्युसर कंपनी असेल, त्याला सुद्धा प्रोड्युसर कंपनीला नफा झाला तर तो तुमच्यापर्यंत येणार आहे. म्हणून त्या संकल्पनेमध्ये ही व्यक्ती म्हणजे प्रोड्युसर कंपनी पण आहे, तुमचा सेल्फ हेल्प ग्रुप आहे आणि तुम्ही स्वतः पण आहेत. आणि तुम्ही जर एवढी ट्रान्सपरंटली माहिती द्याल तेवढा व्यापार होण्याची शक्यता वाढते. आणि आपण ह्या लोगोमध्ये हे वेगवेगळ्या मराठी भाषेमधले टॅगलाईन्स ठेवलेले आहेत. आता हे का ठेवलेले आहेत आपण वेगवेगळ्या मराठी भाषेमध्ये? कारण महाराष्ट्रात 4 ते 5 प्रमाणात बोलीभाषा वापरल्या जातात आणि तिथे पण ऑर्गॅनिक पासपोर्ट त्या जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहेत. आणि त्यावेळेस आपल्याला ते स्थानिक पातळीवर स्थानिक असेल हा लोगो, म्हणून त्याला आपण इथे वेगवेगळ्या भाषांमध्ये ठेवलं आहे. ज्यावेळेस आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ त्यावेळेस ही लाईन, ही जी ओळ आहे ही गुजराती, कन्नड, तामिळ ह्या पद्धतीने चालली जाईल. कारण हा अखिल भारतीय कार्यक्रम आहे ऑर्गॅनिक पासपोर्टचा. हा फक्त धाराशिव जिल्ह्यापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही आपल्याला. ह्या सेक्शनमध्ये आपण ऑर्गॅनिक पासपोर्ट प्रत्यक्ष कोणासाठी, कसा, कधी, केव्हा वापरायचा आणि त्याचे काय फायदे आहेत ते आपण बघणार आहे. कोण, का, कसा, कुठे, कधी, कधी, कुठे, का आणि कशा पद्धतीने राबवायचा. कोणासाठी, व्यक्ती, थिंग्स काय पाहिजे, वेळ, कालावधी, वेन, वेअर, प्लेस, लोकेशन कुठे, धाराशिवमध्ये, वाय, रिझन काय याची गरज पडली आपल्याला, आणि राबवण्याच्या पद्धती काय काय आहेत. आपण एकानंतर एक बघू. डिजिलॉकर, मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे हा शेतकऱ्याच्या शेताचा स्वतःचा डिजिलॉकर आहे. शेतकरी ह्या व्यक्तीचा नाही आहे, तो काय शिकलेला आहे, कसा आहे, हा वेगळा डिजिलॉकर आहे. पण हा शेतकरी आणि त्याची शेती ह्या दोघांच्या समन्वयातून आलेला डिजिलॉकर आहे. आणि हा फार महत्त्वाचा आहे कारण शेतकरी हा स्वतः जरी परदेशात नाही गेला तरी त्याचं उत्पन्न काही ना काही कारणामुळे उत्पादन परदेशात जाणं गरजेचं असतं. परदेशात म्हणजे माझ्या व्याख्येप्रमाणे इथून 500 किलोमीटर नंतरची जी बाजारपेठ असेल, जिथला ग्राहक, व्यापारी हा प्रत्यक्ष तुम्हाला दिसत पण नाही, अशा बाजारपेठेला आपण परदेश म्हणू. भारताचा जरी भाग असेल आणि तो 1000 किलोमीटर दूर असेल, तिथे तुम्हाला जाता येत नाही प्रत्यक्ष तुमचं उत्पादन विकण्यासाठी, त्याला आपण परदेश म्हणू. कारण ही संकल्पना सोपी होईल. त्यामुळे भारताचा जरी भाग असेल तरी तो ग्राहक तुम्हाला दिसत नाही आहे. मग तो तुमचा ग्राहक तुम्ही ब्रिटनमध्ये असेल, अमेरिकेमध्ये असेल, नेदरलँडमध्ये असेल, भूतानमध्ये असेल, बांगलादेशमध्ये असेल, अफगाणिस्तानमध्ये असेल, तरी तो ग्राहक तुम्ही बघितलेला नाही, तिथे घेतलेला व्यापारी बघितलेला नाही आहे, आयातदार का, म्हणून त्याला तुम्ही एक्सपोर्ट म्हणतात. तसंच तुम्ही दिल्लीचा व्यापारी स्वतः बघत नाही, दिल्लीचा ग्राहक पण तुम्ही बघायला जात नाही, म्हणून त्याला आपण थोड्या वेळासाठी निर्यात हा शब्द वापरू. आता ही वेगवेगळी कपाटं आहे आणि ह्या वेगवेगळ्या कपाटं का केलेली आहेत तुम्ही? कारण तुम्हाला तिथे वेगवेगळ्या वस्तू ठेवायच्या आहेत. एकामध्ये सेंद्रिय प्रमाणीकरण ठेवायचं आहे, एकामध्ये मँगोनेट सर्टिफिकेट ठेवायचं आहे, एखादीमध्ये गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसचं सर्टिफिकेट ठेवायचं आहे, याच्यात रेसिड्यू टेस्ट रिपोर्ट ठेवायचा आहे, याच्यात माती परीक्षण, पाणी परीक्षण, ही सगळी कागदपत्रं ठेवायची आहेत आणि ती तुम्हाला त्या ग्राहकापर्यंत पोचवायची पण आहे तात्काळ. मग ते कसं कराल तुम्ही? सगळं तुम्ही व्हॉट्सॲपनी कराल का? ती अशक्य कोटीतली गोष्ट आहे. आणि ही माहिती तुम्हाला तुमच्या सरकारपर्यंत पण पोहोचवायची आहे की 15 मार्चला माझा आंबा विकायला येणार आहे, तर तुम्ही आज मला एखाद्या निर्यातदाराशी मीटिंग करून द्या, म्हणजे मग तो माझा आंबा विकत घेईल. म्हणून आपण याला पेपर
लेस डॉक्युमेंटेशन म्हणतो, लेस पेपर डॉक्युमेंटेशन किंवा लेस डॉक्युमेंटेशन. ह्यामुळे तुम्हाला मोबाईलमधनं तात्काळ कागदपत्र एकमेकांना देता येतात आणि तुमचा व्यवहार सोपा होतो. तुम्हाला हा पासपोर्ट, ऑर्गॅनिक पासपोर्ट तुमच्या हातात असेल तर तुमचं उत्पादन 1000 किलोमीटरच्या नंतरच्या बाजारपेठेत पण तुम्हाला तात्काळ पोहोचवता येतं. इथे आपण बघितलं तर हे वेगवेगळे पॅरामीटर्स, याला प्रोग्रेस इंडिकेटर म्हटलेलं आहे. हे मी तुम्हाला बोर्डवर समजून सांगतो. आज आपण बघितलं तर पैसा हा पावसासारखा दुर्मिळ झालेला आहे. ज्याप्रमाणे पाऊस दुर्मिळ झालेला आहे आणि पावसाशी तुम्ही खोटं बोलू शकतात, पैशाशी खोटं नाही बोलू शकत. आपण जसं म्हटलं, ये रे रे पैसा तुला देतो ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. हे पावसाचं गाणं आहे. पाऊस येईल कारण तो निसर्ग आहे. पैशाचं तसं नाही आहे. पैसा हा जगातली सगळ्यात क्रूर वस्तू आहे. त्याला नातं, रंग, धर्म, जात, मैत्री काहीही कळत नाही. पैशाला पैसाच कळतो आणि पैशाकडे पैसा ओढला जातो. म्हणून तुम्हाला वेळेवर तुमच्या श्रमाचे पैसे आणि तुमच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. तुमच्याकडे श्री आली पाहिजेत. श्री म्हणजे लक्ष्मी. आणि ही श्री श्रम प्रतिष्ठा ॲग्रिकल्चर, शेती व्यवसाय लाईफस्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन. लाईफस्टाईल म्हणजे आपली नेहमीची जगण्याची पद्धत, लाईफस्टाईल, आणि त्याचा विकास करण्यासाठी ग्राहकाचा, तुमच्या स्वतःचा आणि कालानुरूप बदल करण्यासाठी या संस्थेने ऑर्गॅनिक पासपोर्ट ही संकल्पना 15 ऑगस्ट रोजी धाराशिव इथे सुरू केलेली आहेत. आणि 15 ऑगस्टपासून आपण त्याच्यात ऑर्गॅनिक पासपोर्ट्स देण्यास सुरुवात केलेली आहे. इथे बघितलं आपण तर ऑर्गॅनिक पासपोर्टचे 4 ते 5 महत्त्वाचे भाग आहे की मी स्वतः कोण आहे, मी कुठे राहतो, माझा पत्ता आणि माझा पासपोर्टचा नंबर आणि माझ्या पासपोर्टचा QR कोड. हा QR कोड ही मास्टर की आहे तुमची. हा QR कोड ही तुमची स्वतःची ओळख आहे. त्याच्यानंतर माझ्या शेताचं GPS लोकेशन. नंतर मला पैसाच पाहिजे, मला बाकीचं काही माहीत नाही, म्हणून हे माझा पैसा, मला ऑनलाईन पेमेंट करा, हा माझा बँकेचा QR कोड आहे. इथपर्यंत आलं की हे मी. नंतर मग आता माझं क्वालिफिकेशन, माझ्या शेताचं क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता दाखवायची असेल तर मला वेगवेगळे सर्टिफिकेट्स लागतात. ते सर्टिफिकेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सेंद्रिय शेती करा किंवा गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस करा किंवा दोन्ही वेगवेगळे एकाच शेतावर करा, शेताच्या भागांमध्ये, तर तुम्हाला त्याप्रमाणे एवढी प्रमाणपत्र लागतात, जवळजवळ 7 प्रकारची. तुम्ही भौगोलिक निर्देशन प्रमाणपत्र आहे, तुमचं कुंथलगिरीचा खवा असेल, मराठवाडा केशर असेल, आता तुमचं बीडचं सीताफळ असेल, नंतर उस्मानाबादी शेळी, जिला अजून GI मिळालेलं नाही आहे पण मिळू शकतं भविष्यात, त्याच्यात थोडे बदल केले तर. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या शेतावर असणार आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये पहिल्यांदा भौगोलिक निर्देशन प्रमाणपत्र काढावं लागतं, मग त्याचा QR कोड तुम्हाला येतो. तर भौगोलिक प्रमाणपत्र जे आहे ते 10 वर्षासाठी 10 रुपये फी आहे. आपण त्याची योग्य प्रमाणे नोंदणी केली आणि तुमची केशर आंब्याची बाग असेल तर तुम्हाला तो लोगो वापरता येतो. नंतर तुम्हाला सेंद्रिय शेती प्रमाणीकरण असेल तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टम किंवा थर्ड पार्टी सर्टिफिकेशन, त्याचा QR कोड. नंतर तुम्ही ॲपेडलचं मँगो नेट असेल, हॉर्टिकल्चर नेट असेल एक्सपोर्टसाठीचं, तर त्याचा QR कोड. तुम्ही रासायनिक पद्धतीची शेती करता, ते नियंत्रित प्रमाणात रसायनं वापरता, ते खते वापरता, ते तर त्याला ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन किंवा इंडिया गॅप सर्टिफिकेशन लागतात. नंतर तुम्ही स्वतः शेतावर जर प्रक्रिया करत असाल विकण्यासाठी तर तुम्हाला FSSAIचं रजिस्ट्रेशन किंवा लायसन्स नंबर लागतो, तो इथे आपण दिलेला आहे. तुमच्याकडे शेतावर काही झाडं आहेत जी दीर्घायुषी झाडं आहेत, त्याच्यावर कार्बन क्रेडिट मिळू शकतं, ते कार्बन क्रेडिटचं पण आपण इथे सुरू केलेलं आहे, तर त्याचा रजिस्ट्रेशन नंबर केलेला आहे आपण QR कोड. आणि तुम्ही काही चांगल्या ज्या व्हरायटीज आहेत किंवा वाण आहे भाजीपाल्याचे, द्राक्षाचे, ॲव्होकाडोचे, तर तुम्हाला त्याचं ॲग्रीमेंट केलं असेल तर त्याचा QR कोड. ह्या पद्धतीने तुमची ही बेसिक प्रमाणपत्र झाली. आता ही जर प्रमाणपत्र असतील तर तुमच्याकडे पैसा येण्याची शक्यता वाढते. तुमच्या शेतावर पाऊस पण पडेल आणि पैसा पण पडेल, म्हणून आपण याला ये रे रे पावसा ही संकल्पना दिलेली. नंतर उत्पादन तयार झालेलं आहे, प्रमाणित उत्पादन आहे, ते तुमचं बाजारात नेलं पाहिजे. मग तुम्ही बाजारात कोणाकोणाशी बोलतात, कुठे तुम्ही संलग्न झालेले आहात, कोणाशी करार केलेला आहे, हे सरकारला पण कळालं पाहिजे आणि ग्राहकांना पण कळालं पाहिजे की एकाच वेळेस तुम्ही 2 किंवा 3 ग्राहकांशी करार केलेले असतील वेगवेगळ्या वेळेचे तरी चालतील, पण एकच ग्राहक 2
एकच उत्पादन 2 ग्राहकांना एकाच वेळी तुम्ही विकू शकत नाही. कोणातरी एकाची फसवणूक होईल किंवा तिघांची पण फसवणूक होईल. म्हणून ती फसवणूक टाळावी, व्यवसाय तुमचा चांगला व्हावा म्हणून आपण त्याला माझी बाजार व्यवस्था ह्या संकल्पनेत आणलेले. नंतर व्यवहार झालेला आहे, सौदा झालेला आहे, तुम्हाला देण्याचं ठरलेलं आहे. मग तुम्हाला ती वस्तू आता ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही वाहतूक कशी करणार? तुम्ही इंडिया पोस्टनी करणार, 2-4 किलो असेल, 50-60 किलो, 200 किलो असेल तर एसटीच्या महाकार्गोनी करणार का तुम्ही खाजगी ट्रान्सपोर्ट वापरणार आहे, हे आपण आधीच ठरवलेलं आहे ऑर्गॅनिक पासपोर्टमध्ये. म्हणजे तुम्हाला ती परत शोधाशोध नाही करावी लागत. आता हे सगळं तयार करताना तुमच्या शेतावर काहीतरी मूलभूत संसाधनं पाहिजे. बायोगॅस असेल तरी चांगलं आहे, नसेल तर वाईट नाही. हे प्रगती म्हणजे प्रोग्रेस इंडिकेटर आहे की माझ्याकडे आज बायोगॅस नाही, पण मी 6 महिन्यांनी करण्यासाठी आज माझ्या चेकलिस्टमध्ये पाहिजे की मला बायोगॅस असेल तर माझी खते चांगली तयार होतील. माझ्याकडे जे सध्या जनावरांचं शेण उपलब्ध होतं आहे त्याचा चांगला वापर होईल. माझ्याकडे लाईट मिळत नाही तर मला सोलर प्लांट घेणं गरजेचं आहे. माझ्याकडे पाण्याचा वर्षभर जर पुरवठा पाहिजे असेल उन्हाळ्यासाठी तर मी एक छोटं कुठल्याही पद्धतीचं शेततळं करणं गरजेचं आहे. माझ्याकडे 4-5 जनावरं असणं गरजेचं आहे. जनावरे असल्यावर त्यांना खाद्य देण्यासाठी काही मोठी झाडे, छोटी झाडे ह्यांचं कॉम्बिनेशन असेल तर मला ट्री क्रेडिट, कार्बन क्रेडिट मिळू शकतं. नंतर मी अग्निहोत्राची शेती केली तर माझ्याकडे आणखीन चांगल्या पद्धतीचं अन्न तयार होईल जे मला सेंद्रिय प्रमाणीकरणाखाली घेता येईल. मी बायोडायनॅमिक फार्मिंग शिकलो आणि बायोडायनॅमिक इनपुट्स वापरले तर मला डिमिटर सर्टिफिकेशनपर्यंत जाता येईल किंवा सेंद्रिय प्रमाणीकरण करणं सोपं होईल. आता हे झाले शेतीचं, पण मला त्याच्यातनं आणखीन एक पीक मिळवायचं आहे की मला ॲग्रो टुरिझम करता आलं. आता समजा माझ्याकडे हा सोलापूर औरंगाबाद हायवे याच्यावर जर माझं क्षेत्र सहज येण्याजोगं आहे तर तुळजापूरला येणारे भाविक असतील, पर्यटक असतील किंवा तुमचा नळदुर्गचा किल्ला आहे त्याच्या आसपास तुमची शेती असेल तर तुम्ही तिथे ॲग्रो टुरिझम सेंटर सुरू करतात. त्यातनं तुम्हाला अडचणीच्या वेळेस थोडं जास्तीचं उत्पन्न मिळायची संधी मिळेल आणि येणाऱ्या पर्यटकाला पण शेतात राहण्यामुळे तो नंतर पण तुमचं त्या पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस तुमचं फार्मर्स मार्केट भरेल, धाराशिवमधनं तुमचं उत्पादन समजा छत्रपती संभाजीनगरला पाठवलं आपण आणि छत्रपती संभाजीनगरला बन्सीलाल नगरच्या पोलीस स्टेशनने तिथे फार्मर्स मार्केट घेतलं तर तिथे तो येईल आणि तो घेईल की मी ह्या शेतात राहिलेलो आहे त्यामुळे मला ते उत्पादन QR कोडमुळे ओळखू येतं आहे. म्हणून तुम्हाला ॲग्रो टुरिझम हा फार महत्त्वाचा व्यवसाय. नंतर तुम्ही शेती व्यवसाय हा शिकण्याशिवाय संपत नाही. म्हणून तुमच्याकडे विद्यापीठ येतं किंवा येत नाही, तुम्ही कुठल्या कृषी विज्ञान केंद्राशी जोडलेले आहात, त्यांचे तज्ञ तुमच्या शेतावर येत असतील तर त्यांच्या व्हिजिटचे फोटो नसतील येत तर तुमच्यामध्ये का दुरावा आहे, का विसंवाद आहे त्याच्यावर आपल्याला हे काढता येतं आणि तुम्हाला त्या कृषी केंद्राशी जोडून देता येतं. कृषी विज्ञान केंद्राशी असेल, विद्यापीठाच्या स्थानिक कार्यालयाशी असेल जोडता येतं आणि तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग असेल, तुम्ही कुठली कार्यशाळा असेल, प्रात्यक्षिक असतील त्याला तुम्ही जोडले जाऊ शकतात. म्हणजे तुमचं शिक्षण थांबत नाही आणि शिक्षण थांबलंय म्हणून शेती थांबलेली आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा संकल्पना आहे. आणि त्याच्यानंतरही तुमचं उत्पादन ग्राहकाकडे गेलं, ग्राहकाला काही तुमच्याबद्दल चांगला फीडबॅक असेल किंवा वाईट फीडबॅक असेल, चांगली अनुभव आला असेल तरी तो तुम्हाला त्या परिसरातल्या पोलीस स्टेशनला कळवू शकतो, FSSAI ऑफिसला कळवू शकतो की माझ्या धान्यामध्ये खूप किडे निघाले, खूप खडे निघाले जे मला अपेक्षित नव्हते, यांनी मला स्वच्छ पदार्थ पाठवला नाही आणि मी त्यांना ऑनलाईन पेमेंट केलं. तर ह्या दोघांनी तुमच्याशी संवाद साधून तुम्ही त्या तक्रारीचं निवारण करावं आणि ह्या केल्यामुळे तुमच्याबद्दलचा विश्वास ग्राहकाला मिळतो. मग तुम्ही 1 किलो विका किंवा 1000 किलो विका, पण तुम्हाला तक्रार सोडण्यासाठी कोणीतरी मध्यस्थ लागतो. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये FSSAI असेल किंवा तुमचे स्थानिक पोलीस स्टेशन असेल, SP सर असतील इथे, सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस, यांच्याशिवाय चांगला मध्यस्थ तुम्हाला मिळणं अवघड आहे, जो दोन्ही बाजूंना मान्य होईल आणि तुमच्या दोघांच्या तक्रारीचं निवारण होईल. म्हणून ही ऑर्गॅनिक पासपोर्ट संकल्पना जगात पहिल्यांदा तुळजापूर येथे धाराशिव जिल्ह्यात सुचली. आपण ऑर्गॅनिक पासपोर्ट हा 5 पद्धतीच्या रिस्कमध्ये विभागलेला आहे. पहिली जी रिस्क आहे कमी रिस्क, बेस्ट ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस प्लस समथिंग, नंतर ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस OAP, 3 नंबरला गॅप गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस, 4 नंबरला बॅड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस,
5 नंबरला वर्स्ट ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस वॅप बॅड मायनस समथिंग, म्हणजे बॅडपेक्षा आणखीन खराब शेती केली तर काय होतं. आता आपण इथे जर हे बघितलं, इथे हे शॉर्ट फॉर्म्स आहेत. बेस्ट ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला स्टँडर्ड फॉलो करता, तुम्हाला पैसे मिळतात. नंतर ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला स्टँडर्ड फॉलो करतात, पैसे मिळतात. आणि गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसमध्ये तुम्ही स्टँडर्ड फॉलो करतात आणि पैसे मिळतात कमी पद्धतीमध्ये. याला कन्व्हेन्शनल फार्मिंग म्हणतात, याला ऑर्गॅनिक म्हणतात. हे बेस्ट ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस बघितलं आपण. ऑर्गॅनिक प्लस समथिंग म्हणजे ऑर्गॅनिक प्लस होमा फार्मिंग, ऑर्गॅनिक प्लस ॲग्रो टुरिझम, ऑर्गॅनिक प्लस शेळी उद्योग, ऑर्गॅनिक प्लस खवा, ह्या प्रक्रियेमध्ये जाता तुम्ही, त्यावेळेस त्याला बेस्ट ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस म्हणतात. नंतर 4 नंबरला बघितलं तर BAP बॅड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस. इथे तुम्ही स्टँडर्ड पण फॉलो करत नाही आणि इथे तुम्हाला पैसा मिळतोय पण कमी प्रमाणात मिळतोय. मग आणि वर्स्ट ॲग्रिकल्चरमध्ये बॅड मायनस समथिंग म्हणजे बॅडपेक्षा आणखीन कमी करताय, तर तुम्हाला स्टँडर्ड पण कळत नाही आहे, स्टँडर्ड पण पाळत नाही आहे आणि तुम्हाला पैसा पण मिळत नाही आहे शेतीतनं. आता तुम्ही ठरवायचं की तुम्ही कुठल्या लेवलच्या शेतीमध्ये येतात. आणि इथे जर आपण मोठा ग्रुप बघितला तर बॅडमध्ये येतो. बॅडमध्ये 2 प्रकार झाले, बॅड आणि वर्स्ट. आणि ऑर्गॅनिकमध्ये 2 झाले, ऑर्गॅनिक आणि बेस्ट ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. आणि हे फक्त शेतकऱ्याला आणि त्याला जो काउन्सिलिंग करतो त्या काउन्सिलरला कळतं, हे पब्लिकमध्ये कळत नाही. ऑर्गॅनिक पासपोर्टमध्ये तुम्ही आज उत्पादन जरी विकत घेतलं तर ते ऑर्गॅनिकमध्ये किंवा कन्व्हेन्शनलमध्ये असेल, बॅडचं नसेल, कारण बॅडमध्ये ऑर्गॅनिक पासपोर्ट मिळत नाही त्या शेतकऱ्याला. त्याला किमान गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस समजून घ्यावी लागते. या ऑफिसला येऊन गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसचे 3 सेशन्स करावे लागतात, 2-2 तासाचे किंवा 4 तासाचे. मग त्याचं शेतावर इम्प्लिमेंटेशन होतं आणि मग त्यांनी इम्प्लिमेंटेशन केलं की त्याचं पहिलं इन्स्पेक्शन होतं आणि मग तो त्याचा अर्ज करतो की मला आता तुम्ही ऑर्गॅनिक पासपोर्ट द्या. म्हणजे मी 3 पासून 2 होईल, 2 पासून 1 होईल. मग 1 पासून 2 झाला, 2 पासून 3 झाला, 3 पासून 4 झाला तर शेती बंद करायची. जर या व्यवसायात टिकायचं असेल तर तुम्हाला 3च्या खाली येण्याची परवानगी नाही आहे. तुम्ही बॅड राहू नका आणि वर्स्ट राहू नका. तुम्ही गुड करा, गुड म्हणजे साधारण चांगलं कन्व्हेन्शनल शेती करा, लेबल क्लेम असलेली औषधं वापरा, प्रमाणात खतं वापरा. त्याच्यानंतर तुमचं ज्ञान वाढतं, मग तुम्ही सेंद्रिय शेती करा, म्हणजे तुमचं सेंद्रियचं स्टँडर्ड वापराल आणि तुम्हाला सेंद्रिय शेतीचे पैसे मिळायला लागतील. आणि मग तुम्हाला बेस्ट ॲग्रिकल्चरमध्ये ऑर्गॅनिक प्लस समथिंग करता येईल आणि तुम्ही बेस्ट ऑर्गॅनिक फार्मर असाल. ही जी कन्सेप्ट आहे, परत आपण तिथे आलो की वह सब देखता है, कॉन्शियसनेस, तुमच्या स्वतःचं अंतर्मन, तुमच्या ग्राहकाचा कॉन्शियसनेस, व्यापाऱ्याचा पण कॉन्शियसनेस. त्यांनी व्यापार करणं गरजेचं आहे. त्यांनी माफक नफा कमवला तर तो त्या रिस्क घेण्याचा त्याला फायदा मिळतो, आनंद मिळतो. आणि हे सगळं बघण्यासाठी आपले डोळे उघडे पाहिजे आणि भेदक पाहिजेत. म्हणून ह्या संकल्पनेनुसार आपण इथे पण बघितलं आपण तर महाकालेश्वरचे जे डोळे आहेत ते भेदक आहे आणि उघडे आहेत. म्हणून आपल्याला सगळ्या संकटांपासून महाकाल निवारण करतो आणि तो पण आपल्या सर्वांकडे बघतो. म्हणून आपण त्याचा CCTV आणि हे 2 डोळे असं मिळून स्माइली बनवलेले आहेत. वह सब देखता है पैसे देने के पहिले, तो सगळं बघतो पैसे देण्याआधी. वह म्हणजे कस्टमर आणि कंझ्युमर. आता आपण थोडक्यात ऑर्गॅनिक पासपोर्टची का गरज पडली, रिझन वाय. तर धाराशिवमध्ये कलेक्टर ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या दोघांनी आणि इतर संस्थांनी मिळून जे सेंद्रिय शेतीचं अभियान सुरू केलं आणि त्यांनी जिल्हा सेंद्रिय शेती कमिटी बनवली आणि त्यावेळेस त्यांना वेगवेगळ्या संधी लक्षात आल्यात आणि त्यानुसार त्यांनी मला नाशिकहून बोलवलं आणि मी इथे आल्यावर मला इथली परिस्थिती समजली. त्यानुसार आपण वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं तरच याच्यावर उपाय निघू शकतो हे पण लक्षात आलं. आणि 10 मे रोजी आपण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काय उपाय उत्तम निघेल त्यानुसार आपण ठरवलं. तर आपल्याला ऑर्गॅनिक पासपोर्टचा हा नमुना तयार झाला. त्याच्यानंतर अनेक आपण विचार केला आणि सुधारित आवृत्ती बनवली. त्यानुसार मग आपण
ऑर्गॅनिक हे शब्द जर बघितला तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात कागदपत्र माहिती ठेवावी लागते, जी साध्या शेतकऱ्याला शक्य नसते. आता ग्राहकांकडे बघितलं तर ऑर्गॅनिक शब्दाविषयी वेगवेगळे गैरसमज तयार झालेले आहेत. त्यामुळे त्याला नवीन पद्धतीने पोलीस आणि FSSAI हे जे नियंत्रण करणाऱ्या संस्था आहे त्यांनी पण पाठिंबा देणं गरजेचं होतं, हे पण लक्षात आलं. नंतर एक योग्य पद्धतीची स्पर्धा तयार व्हावी, त्यासाठी आपल्याला वेगवेगळे CSR फंड्स, ग्रँट्स, लोन्स याच्यातनं आपल्याला ऑर्गॅनिक ग्रोथ व्हावा ऑर्गॅनिक पासपोर्टचा, हे लक्षात आलं. आणि त्यानुसार आपण QR कोड ही सध्याची जी टेक्नॉलॉजी आहे ही बारकोडपेक्षा किंवा तुमच्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीची बेसिक गोष्ट आहे आणि ती सगळीकडे सहज वापरली जाते. आणि QR कोड कसा वापरायचा याचं ऑलरेडी समाजाचं प्रशिक्षण झालेलं आहे. त्यामुळे आपण याच्यामध्ये खूप हायटेक टेक्नॉलॉजी वापरण्याऐवजी आपण त्याला ब्रँड रेप्युटेशन होण्यासाठी, आपल्या ब्रँड्सचे आणखीन प्रसिद्धी होण्यासाठी काय करता येईल, आणि त्यासाठी आपण त्याला मग क्रेडिट कार्डच्या स्ट्रक्चरमध्ये एक सोपं फॉर्मॅटमध्ये बनवलं. आणि आपण शेतकऱ्यांना हा त्याचा QR कोड, इथे हा त्याचा फोटो आणि इथे पासपोर्ट नंबर, मी तुम्हाला मोठ्या याच्यात पण दाखवतो. ह्या पद्धतीचं कार्ड तयार केलं आणि त्याप्रमाणे आपल्याला ऑर्गॅनिक पासपोर्ट हा एक समृद्ध व्यवस्थित समजणारा शब्द असल्यामुळे त्या संकल्पनेला पुढे घेऊन जाण्याचं ठरवलं. आणि याच्यासोबत ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स शेतकऱ्याची किंवा ग्राहकाची हे पण आपण त्याला जोडण्याचा प्रयत्न करतोय. हा ऑर्गॅनिक पासपोर्ट ह्या बोर्डवर दाखवल्याप्रमाणे दिसतो. आणि ऑर्गॅनिक आणि पासपोर्ट हे दोन शब्द जे ज्याच्यामुळे तो तयार झालेला आहे त्याला तिसरा शब्द हा विसा जोडलेला आहे. जर ऑर्गॅनिक हा सेंद्रिय आणि एकात्मिक हा जे शब्द आहे, पासपोर्ट हा आयडेंटिटी डॉक्युमेंटेशन झालं. आणि पासपोर्टबरोबर जेवढे तुम्हाला स्कोप सर्टिफिकेट्स मिळतात तो तुमचा पासपोर्ट असतो. आणि त्या स्कोप सर्टिफिकेटमुळे जी ट्रान्झॅक्शन होतात, ट्रान्झॅक्शन सर्टिफिकेट्स होतात, त्याला आपण विजा म्हणतो. त्याप्रमाणे हा पासपोर्टचा आपण डॅशबोर्ड तयार केलेला आहे आणि तो डॅशबोर्ड आपल्याला देता येतो. ह्या सर्व कारणांमुळे आपल्याला जवळजवळ 15 कारणांमुळे एक तक्रार निवारण करता येतं. शेतकऱ्याला स्पेशल ॲक्सेस मिळतो. विशिष्ट प्रमाणीकरणाची जी प्रशिक्षणं असतात, स्वतःची क्षमता सुधारवण्यासाठी जी प्रशिक्षणं असतात, त्याला ह्या QR कोड स्कॅन केल्यावर त्याला ऑनलाईन किंवा ऑन साईट जे प्रशिक्षण होतं त्याच्यासाठी त्याला इन्व्हिटेशन्स मिळतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. शेतकऱ्याला आपण हवेत सोडत नाही आणि त्याला मोकळं पण सोडत नाही की तुझं प्रशिक्षण थांबलं आहे किंवा तू थोड्या वेळासाठी ये, सही कर आणि निघून जा, अशा पद्धतीची ही प्रशिक्षणं नसतात. तर आपण त्याला त्याच्या मोबाईलवर असेल छोट्या छोट्या क्लिप्स पाठवतो कन्सेप्टच्या, किंवा आपण त्याला प्रत्यक्ष निवासी प्रशिक्षणासाठी पण बोलवतो. म्हणजे 8 तास 16 तास याच्यामध्ये त्याला एक पुढच्या 6 महिन्याचा होमवर्क मिळतो की माझ्या शेतात करण्यासाठी काय काय आहेत, संधी काय आहे, काय धोके आहेत, हे त्याला कळतात. आता आपण 15 ऑगस्टला याचं लॉन्चिंग केलेलं आहे. 1 जून ते 30 जुलैपर्यंत प्रिपरेशन केलं आहे. 26 जानेवारी रोजी आपण याच्यामध्ये आणखीन एक मॉड्यूल तयार केला, आणखीन एक प्रकार केला आहे तयार, की ऑर्गॅनिक पासपोर्ट स्मॉल एंटरप्राइज, SE, डॉलर आणि युरोचं साईन आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिक पासपोर्ट होल्डरचं जे उत्पादन आहे, जे प्रक्रिया करण्यासाठी घेतात, लखपती दिदी असेल किंवा कुठली छोटी उद्योजिका असेल किंवा उद्योजक असतील आणि त्यांना स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग सुरू करायचे आहेत, त्यांच्यासाठी 26 जानेवारी 2024 रोजी आपण ऑर्गॅनिक पासपोर्ट स्मॉल एंटरप्राइज या नावाचं वेगळं मॉड्यूल तयार केलेलं आहे. आणि ते फक्त प्रक्रियादार किंवा विक्रेते यांच्यासाठी ते तयार केलेले आहेत. आणि ती फार महत्त्वाचा टप्पा घातलेला आहेत आपण. त्यामुळे दिवाळीमध्ये किंवा आता रब्बीची पिकं निघाल्यावर आपण त्याच्यात बायर सेलर मीट घेतो आणि त्याप्रमाणे तिथे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडे ह्या वर्षभरात काय उत्पादनं येणार आहेत, काय असणार आहे याचं वेबसाईटवर प्रेझेंटेशन देणार आहेत आणि प्रत्यक्ष आपण त्याचे सॅम्पल्स पण ठेवणार आहेत. कोणासाठी आहेत हे? हुम? तर कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, महाराष्ट्र पर्यटन विभाग, ह्या परिसरात काम करणाऱ्या NGOज, शेतकरी, FSSAI, प्रक्रियादार, मार्केटिंग करणाऱ्या कंपन्या, सर्टिफिकेशन बॉडीज,
नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग, इलेक्ट्रिसिटी बोर्ड, महाडिस्कॉम, ॲनिमल हजबंड्री, पशु विभाग, समृद्धी एक्सचेंज आणि इतर सर्व अशा 16 जणांचा याच्यामध्ये सहभाग आहे. आणि त्यामुळे मग हा ऑर्गॅनिक पासपोर्टमध्ये आपण मास्टर लिस्ट ऑफ ट्रेनर्स, एक्सटेन्शन वर्कर्स, इंटरनल ऑडिटर्स, इंटरनल इन्स्पेक्टर्स यांचे बायोडेटा कलेक्ट करणार आहे आणि त्यांच्या पण सेवा उपलब्ध करून देणार आहेत. आणि ह्या प्रत्येकाला एक कोड ऑफ कंडक्ट जो दिलेला आहे तो त्यांना पाळावा लागतो. आपण बघितलं तर पहिल्यांदा आपण याला तुळजापूर तालुका आणि धाराशिव डिस्ट्रिक्टमध्ये केलेले सुरुवात केलेली आहे. नंतर आपण त्याला फेज 2 मध्ये मराठवाड्यात घेऊन जाणार आहेत. नंतर विदर्भात नेणार आहे फेज 3 मध्ये. फेज 4 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात लागू होईल आणि फेज 5 मध्ये संपूर्ण भारत पातळीवर तो लागू होणार आहे. ह्या 5 फेजेसमध्ये आपण त्याची सुरुवात केलेली आहे. काय काय लागणार आहे आपल्याला, याचा भरपूर मोठ्या प्रमाणात पैसा लागतोय. सुरुवातीला आपल्याला CSR फंड्स मिळालेले आहेत. नंतर त्यातनं आपण सुरुवात केलेली आहे. आपल्याला चांगल्या पद्धतीची मॅनपॉवर, मनुष्यबळ लागणार आहेत आणि व्यवस्थित आपल्याला जे सध्या ह्या व्यवसायामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांनाच प्रशिक्षण देऊन जास्तीत जास्त त्यांच्याकडनं ऑर्गॅनिक पासपोर्टसाठी मदत घ्यावी लागणार आहे. ही वेगवेगळी टूल्स तयार होतील आणि ती इव्हेंट स्पेसिफिक असतील आणि त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या वेळी त्याचा फायदा होणार आहे. तर शेतकरी त्याची पहिल्यांदा फार्म डायरी तयार करतो. फार्म डायरी त्याची एक तर इंडिया गॅप स्टँडर्डप्रमाणे असते किंवा ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनमध्ये PGS किंवा TPC पद्धतीने असते. त्याप्रमाणे तो फार्म डायरी ज्यावेळेस भरतो त्याच्यानंतर त्याची माहिती एकत्रित करून त्याप्रमाणे त्याला पहिलं प्रमाणपत्र मिळतं सेंद्रिय शेती किंवा गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसचं. त्याचबरोबर त्याचा ऑर्गॅनिक पासपोर्ट तयार होतो. त्याच्या पुढच्या प्रशिक्षणामध्ये त्याला त्याच्या प्रगतीचे निर्देशक, प्रोग्रेस इंडिकेटर्स कळतात आणि त्याप्रमाणे त्याच्या उत्पादनांना विक्री करण्यासाठी जोडले जातात. ही थोडक्यात पद्धत आहे. तर शेती हा व्यवसाय प्रामाणिक आणि प्रमाणित होण्याबरोबरच त्यातनं नफा, प्रॉफिट आला पाहिजे तर आपल्याला त्याचा फायदा होतो. आणि गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस हे याचं फाउंडेशन आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने करता येईल तर शेती किंवा हे जे बघा इथे आपण सापशिडीचा खेळ बघितला तर शिडी जी आहे, लॅडर, ही गॅप टू ऑर्गॅनिक प्रॅक्टिस आहे. पण ज्यावेळेस तुम्ही खाली घसरतात, ऑर्गॅनिककडनं गॅपकडे येतात किंवा गॅपकडनं बॅडकडे जातात त्यावेळेस तुम्हाला हा साप जो आहे तो गिळून घेतो. हे सापशिडीचा खेळ हा वर्षानुवर्ष चालू राहतो, पिढ्यानी पिढ्या चालू राहतो. जोपर्यंत आपण यातले टप्पे समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यात पुढे जाता येणार नाही. इथे तुम्ही बघितलं मग मी तुम्हाला ज्या 5 पद्धती सांगितल्यात तर याच्यामध्ये हे 5 स्माइलीज आहेत. ह्या पद्धतीच्या इथे ही बेस्ट ॲग्रिकल्चर करणारा जो शेतकरी आहे तो स्टँडर्ड पण फॉलो करतो, पैसे पण मिळतात आणि तो हसरा असतो. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस, त्याच्यानंतर गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस आणि त्याच्यानंतर जर शेती घसरायला लागली तर बॅड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसमध्ये तुम्ही दुःखी व्हायला लागतात. तुम्हाला शेती व्यवसायाचे प्रमाणीकरणाचे स्टँडर्ड्स पण कळत नाही आणि तुम्हाला त्यातनं पैसा पण मिळत नाही. तोटा वाढतो आणि तोटा वाढल्यामुळे तुमच्या मनात वाईट विचार येतात आणि त्याच्यानंतर काय होतं हे मी सांगण्याची गरज नाही. तर हा सापशिडीचा खेळ किती दिवस आपल्याला खेळायचा आणि चांगल्या पद्धतीने कसा खेळायचा हे प्रत्येकाने ठरवणं गरजेचं आहे. आणि संस्थेचे फेसबुकवर फेसबुक पेज आहे ऑर्गॅनिक पासपोर्ट धाराशिव, नंतर यूट्यूब चॅनल आहे ऑर्गॅनिक पासपोर्ट, नंतर इंस्टाग्राम आहे ऑर्गॅनिक पासपोर्ट, ट्विटर आहे @ऑर्गॅनिक पासपोर्ट आणि ईमेल ॲड्रेस organicpassport@gmail.com. ह्या सर्वांवर आपण आता सोशल मीडिया कॅम्पेन सुरू केलेले आहेत. याच्याशिवाय तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात. माझे नंबर पण दिलेले आहेत, फोन नंबर्स. तुम्ही मला व्हॉट्सॲपद्वारे, फोनद्वारे पण संपर्क करू शकतात. धन्यवाद.